कोल्हापूर आणि कुस्तीचं नातं हे एक वेगळंच नातं आहे. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आणि त्यानंतर आजतागायत कोल्हापुरातील कुस्तीपटू असू देत किंवा कोल्हापूरची कुस्ती ही आपल्या जगभरात आपलं नाव गाजवत आहे. अशाच प्रकारे कोल्हापुरातील दोनवडे या परिसरामध्ये एक विशेष कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या कुस्ती प्रशिक्षण केंद्राविषयी जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत. चला तर बघूयात या कुस्ती प्रशिक्षण केंद्राबद्दल अधिक माहिती. तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहेत कुस्ती प्रशिक्षक संदीप पाटील. यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांच्या या महिला विशेष कुस्ती प्रशिक्षण केंद्राबद्दल. नमस्कार, तरुण भारतमध्ये तुमचं स्वागत आहे. या महिला प्रशिक्षण केंद्र कुस्तीचं या संदर्भात तुम्ही काय सांगाल? मी संदीप भारी पाटील. मी कुस्तीमध्ये डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग केलेलं आहे. आज महिला वर्गात कुस्तीचं प्रमाण भरपूर वाढले की आज कुस्ती क्षेत्रात आरक्षण मिळते नोकरीसाठी आणि रांगडा खेळ आहे, घराघरात पोचलेला खेळ आहे आणि ह्या कुस्तीमुळं त्यांचं आरोग्य पण चांगलं राहते आणि त्यांची तब्येत पण चांगली राहते आणि कुस्ती क्षेत्रात आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला कुस्तीचं वैभवशाली परंपरा असल्यामुळे कुस्तीच्या क्षेत्रात मुलींचं करिअर जादा प्रमाणात वाढलेलं आहे. मग आता तुम्ही हे आपल्या या दोनवडेच्या परिसरामध्ये विशेष महिलांसाठी हे प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. काय त्याच्या मागचा हेतू होता आणि कशा प्रकारे तो साध्य केलात? ह्या ग्रामीण पश्चिम महाराष्ट्र या ग्रामीण भागात महिलांचं प्रशिक्षण केंद्र नव्हतं आणि माझ्याजवळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू मुली होत्या. त्यांच्या सोयीसाठी मी हे कुस्ती प्रशिक्षण उभा केले. स्वतःच्या पैशातून स्वखर्चातून वडिलांच्या माध्यमातून हे स्वतःचं सेंटर वडिलांनी व आम्ही दोघांनी स्वतःने उभा केलेलं आहे. आता या केंद्रामध्ये किती मुली प्रशिक्षण घेत आहेत? आता या NIS कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये 30 मुली आणि 10 मुले कुस्तीचं प्रशिक्षण घेत आहेत. सकाळ संध्याकाळ 2 सत्रामध्ये सराव चालू असतो आहे. आता आमचं टार्गेट आहे 15 वर्षाखालची राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा. त्याच्यासाठी आमचा सराव चालू आहे आणि राष्ट्रीय स्पर्धेत 10 मुली, 2 मुलं आणि महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेसाठी 1 मुलगा अशी ह्या वर्षी ह्या स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. मग आता या मुली या ज्या प्रशिक्षण करण्यासाठी येत आहेत त्या बाहेरच्या राज्यातील आहेत की इथलेच आहेत? संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडं ह्या मुली शिकण्यासाठी आल्या आहेत. जेणेकरून कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा, पुणे, मुंबई, नागपूर, नांदेड, वाशिम, नागपूर भरपूर ठिकाणावरून ह्या मुली आलेल्या आहेत आणि ह्या निवासासाठी आहेत आणि सकाळ संध्याकाळ 2 टाईम प्रॅक्टिस चालू आहे. मग आता यापैकी किती मुली आता बाहेरच्या स्पर्धांमध्ये उतरलेल्या आहेत किंवा विशेष कामगिरी त्यांनी केलेली आहे, काय सांगा? एक 8 ते 9 मुली राष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. शालेय राष्ट्रीय स्पर्धा 2 वर्षापूर्वी झाल्यात. त्याच्यामध्ये 9 मुलींनी पदक प्राप्त केलेलं आहे आणि आता येणाऱ्या हंगामी 15 वर्षाखालील डिसेंबर महिन्यातल्या स्पर्धेसाठी तयारी चालू आहे. आता कोल्हापूर म्हणजे कुस्ती आणि कुस्ती म्हणजे कोल्हापूर, मग अशा आपल्या या दोन्हीच्या समीकरणामध्ये मुलींना देखील कुस्तीमध्ये प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीने काय सांगू शकाल आपल्या प्रेक्षकांना? मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांचे पालकच जबाबदार आहेत. त्या पालकांनी समोर येऊन मुलींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे की जेणेकरून त्यांचं अभ्यासाबरोबर कुस्ती ह्या क्षेत्रात त्यांचं नाव मोठं होईल आणि त्या देशासाठी पदक प्राप्त करू शकतील. तर आता या कुस्ती केंद्रातील 14 वर्षाची अवघ्या 14 वर्षाची मुलगी जी राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने आपली कामगिरी दाखवलेली आहे. श्रावणी, काय तू नेमकी कामगिरी केली होतीस राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत? काय कशा प्रकारे केली होतीस? मग माझ्या सरांनी चांगले योगदान दिलं म्हणून मी राष्ट्रीय खेळाडू बनू शकले. नॅशनलला मी 3rd खेळ होते परंतु माझा तो चान्स चुकला. पण माझ्या सरांनी माझं अजून प्रॅक्टिस घेतलं आहे. त्याच्यामुळे मी आता येणाऱ्या डिसेंबरमध्ये 15 कॅरेटमध्ये मी सरांना नक्कीच नॅशनलला गोल्ड मेडल आणून दाखव. कशा प्रकारे तू प्रॅक्टिस करतेस इथे? सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम आमचं इथं प्रॅक्टिस सुरू असतं आणि आमचे सर खूप छान इथं प्रॅक्टिस घेतात. आम्हाला समजावून सांगतात डावतेन. मग आता याच्या पुढे अजून चांगल्या प्रकारे कामगिरी करायची तुझी इच्छा आहे? हां, आंतरराष्ट्रीय स्पर्धेला मला गोल्ड मेडल मिळवायची इच्छा आहे. माझं नाव अंकिता भिवा जाधव. मी सोलापूरचे आहे.
आणि संदीप पाटील सरांकडं प्रॅक्टिस करते मी. माझं नॅशनल आता खेलो इंडियातून मी इंडिया कॅम्प केलेला आहे आणि आता याच्या नॅशनल स्पर्धेसाठी तयारी करत आहे. हे कुस्ती प्रशिक्षण सुरू करण्यापासून ते चालवण्यापर्यंत हरिबापू पाटील हे संदीप पाटील यांचे वडील त्यांना मोठं प्रोत्साहन दिलं आहे आणि ते कशाप्रकारे प्रोत्साहन दिले त्यांनी त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. संदीप पाटील यांना तुम्ही कशाप्रकारे या केंद्र चालवण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं, काय तुम्ही मदत केली होती काय? मला एक कुस्तीचं वेळ असल्यामुळं आणि छंद असल्यामुळं हे राष्ट्रीय खेळाडू घडावा म्हणून ह्याला वाटेल ते मी मदत केली. माझी ग्रॅज्युएटीसुद्धा संपवली आणि हे कुस्ती उभा करायला संकुल उभा करायला तर त्याला वाव दिला मी. आणि आता ते संदीप पाटील सर आता मुलींना प्रशिक्षण देऊन मुलींचं देखील भवितव्य घडवत आहेत, त्याचबद्दल तुम्हाला काय वाटतं? ही जबाबदारी मी त्याला एवढं सांगतो की ही लहान मुली सांभाळायला लय जबाबदारी आहे आणि ह्या मुलांच्याकडं जातीनं लक्ष देऊन मुलांना ज्ञान शिकवावं. नक्कीच ते चांगल्या प्रकारे त्यांची कामगिरी पार पाडत आहेत आणि मुलींना त्यांच्या भविष्य घडवण्यासाठी मदत देखील करत आहेत. अशा प्रकारे हे कोल्हापुरातील दोनवडे या परिसरामध्ये विशेष असं महिला प्रशिक्षण केंद्र कुस्तीचं हे संदीप पाटील सर चालवत आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही बघत राहा तरुण भारत न्यूज. कॅमेरामॅन ऋषिकेश खरटमलसोबत मी साईप्रसाद महेंद्रकर. धन्यवाद.